सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, विकासाचे नवे संकल्प जाहीर, जनतेशी संवाद। चंदगड तालुक्याचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चंदगड, आजरा व गडिंग्लज तालुक्यातून सुमारे 3000 लोक उपस्थित होते। या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना अनेक महत्त्वाचे विकासात्मक मुद्दे उपस्थित केले। शिवाजीराव पाटील यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केलं की शक्तीपीठाला विरोध करणाऱ्यांना विरोध करत आपण शक्तीपीठाच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहोत। यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यात वीज निर्मिती प्रकल्प उभारून स्थानिक रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प व्यक्त केला। तालुक्यातील गड, ऐतिहासिक स्थळे आणि रस्त्यांचा विकास करून पर्यटन व्यवसायास चालना दिली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तसेच आगामी गोकुळ निवडणुकीत नव्या ओळखीने कार्यरत राहून सहकारी क्षेत्रात नवे योगदान देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दौलत साखर कारखाना परिसरातील शेतकरी व कामगारांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पावले उचलली जाणार असून निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेला विकासाचे वचन पूर्णत्वास नेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, संग्राम अडूरकर, मायाप्पा पाटील, रमाकांत कोंडुस्कर, सीमा भाग, नेसरीच्या सरपंच गिरिजा देवी शिंदे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। व्यासपीठावर आमदार शिवाजी पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, आमदार शिवाजी पाटील यांच्या कन्या स्मिता व शिवांजली व भाची भारती जाधव, दीपक पाटील, ज्योती पाटील, सचिन बल्लाळ, भाकू गुरव, रवींद्र बांदिवडेकर, शांताराम पाटील, नामदेव पाटील, शामराव बेनके, लक्ष्मण गावडे, विशाल बल्लाळ, ओमकार सुळेभावकर, अमिय सबनीस आदींची उपस्थिती होती। स्वागत प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अनिल शिवणकेकर यांनी केलं। वाढदिवसाचं औचित्य साधून विकासाचे संकल्प आणि जनतेशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी आश्वासक आणि प्रभावी ठरला। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। सर्वसामान्य माणसाची शक्ती एकवटल्याशिवाय गरीब माणसाला ताकद मिळत नाही आणि त्याचा नमुना म्हणून आमदार शिवाजीराव पाटील आमदार झाले आपल्या चंदगड तालुक्याच्या आणि म्हणून हे आपण त्यांच्या हे मनात नव्हतं। आज वाढदिवस करून घ्यायचं त्यांच्या मनात नव्हतं, त्यांनी नाकार दिला होता। मी म्हटलं भाऊ किमान तुम्ही हजर राहा, तुमचा जन्मदिवस लोकांना कळू दे आणि लोकांच्या शुभेच्छा स्वीकारा, तुम्ही काय करा अगर न करा। पण हे त्यांनी उशिरा का असेना मुंबईला जाऊन त्यांनी कळवलं, मुंबईला जाऊन कळवलं मी येणार आहे आणि शुभेच्छा स्वीकारायला हजर राहणार आहे। या इथल्या कार्यकर्त्यांना आनंद झाला। त्यांनी ठिकाणा मग ते ठिकाण काय हे ठिकाण पावसाच्या दिवसामध्ये मग कुठल्याही एका सभागृहामध्ये आपण सेलिब्रेट केलं पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी हे सेलिब्रेट केलेलं आहे। तुम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा आणि पुढच्या कामाच्या अपेक्षा सांगण्यात मला असला टीका करतात आणि आमदार झाले आता खड्डे दिसतात
कुठलेही शासन सरकार आल्यानंतर पहिला 5 वर्ष, पहिलं वर्ष आणि लास्टचं वर्ष हे कठीण काळ कसं असतो मी आता आवडून मी विधान भवनला बघितलं. उमेदवारीच्या वेळेला असं वाटत होतं की बाबा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सगळे आमदार झालो या विधानसभा होती. लाडक्या बहिणीच्या वेळेला जो थोडंसं सरकारचं नियोजन चुकलं, करोडपती आमच्या लाडक्या बहिणी पण 1500 आमदार झाले, पुरुष मंडळी पण झाले आणि आज कमीत कमी 4 लाखाच्या वरती कटछट केल्यानंतर आज थोडंसं उशीर होतोय. तर एवढं सत्य सांगतो की लाडकी बहीण योजना ही कधी बंदच नाही होणार. म्हणून आज मी मुद्द्यावरती येतो. आज आठवड्यात चांगला माझा माझ्यासाठी गेलेला आहे. आपल्या मतदारसंघाच्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचं दैवत, माझं दैवत आणि जिथे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 3 भेटी झाल्या आणि चर्चा काय झाली मी काही बोलणार नाही असं वाटतं. कारण काय चर्चा दिली उपर असं दिली की मग काय भांडवळ फिरतात नेते, तथाकथित नेते. मग ते वाईट वाटते की चांगला विकास एका नेत्याची कल्पना शिकली पाहती. प्रभाकर दादा तुम्हाला नेते कोर्टात आमचे